नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये FIR दाखल का होत नाही अशा पद्धतीचा सवाल जनाब संजय राऊत यांच्याकडनं विचारला जातोय. या प्रकरणामध्ये ADR दाखल झालेला आहे आणि कुठलाही अपघात झाला असेल तर त्या प्रकरणामध्ये आधी ADRच दाखल होतो. मला जनाब संजय राऊत यांना विचारायचं आहे, जेव्हा महाराष्ट्रामध्ये सुशांत सिंह यांची संशयास्पद आत्महत्या झाली होती, दिशा सॅले यांचा मृत्यू संशयास्पद झाला होता, या प्रकरणात देखील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं FIR दाखल केला नव्हता, ADRच दाखल केला होता. संजय राऊत, मग त्यावेळेला तुम्ही FIR दाखल का केला नव्हता? तुम्हाला कायद्याचं ज्ञान नसेल तर जरा कायद्याचे धडे घ्या आणि कायद्याचा थोडासा अभ्यास करा. कुठलाही अपघात झाला असेल तर त्या प्रकरणामध्ये ADRच दाखल होतो आणि ADRच्या मार्फत चौकशी केली जाते. सुशांत सिंह प्रकरण, दिशा सॅलेन प्रकरणामध्ये देखील ADRच दाखल झाला होता आणि आता अजितदादा प्रकरणामध्ये देखील ADR दाखल झालाय. आणि एवढंच नाही तर SITच्या मार्फत तपास देखील केले जाते, चौकशी देखील सुरू आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं दुटप्पी धोरण ठेवणं हे बंद करा. असंच सांगायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार असताना मुखवटे काय काय घातले होते आणि तुमच्या मुखवट्याखाली काय काय दडलं होतं हे सांगायला लागलो तर संजय राऊत आणि उभाटा गट तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. संजय राऊत असे म्हणतात की मोठा भाऊ असं भाजप म्हणतात, मग तो गुन्हा दाखल का केला जात आणि ह्या सगळ्या गटामध्ये मोठा भाऊचा काही हात आहे का असं ते भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ आहे आणि अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये संपूर्ण चौकशी करण्याचं काम SITच्या मार्फत केलं जातंय. संजय राऊत, तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे तपास यंत्रणांकडे द्या. विनाकारण भारतीय जनता पार्टीचा कशामध्ये हात आहे का हे संशयाचं वारं निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांनी काहीही फायदा होणार नाही. अजितदादांच्या निधनामुळं महाराष्ट्राचं नुकसान झालंय. स्वतः शरद पवार साहेबांनी देखील सांगितलं की हा अपघात आहे. शरद पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात बाईट देखील दिला, प्रतिक्रिया देखील दिली. आता संजय राऊत शरद पवार साहेबांपेक्षा मोठे झालेत का हा संशोधनाचा विषय आहे, कारण सगळ्या विषयामध्ये आपल्यालाच कळतं असा दावा संजय राऊत सातत्यानं करतायत. त्यामुळं कदाचित पवार साहेबांपेक्षा जास्त ज्ञान अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये संजय राऊतांना असेल. त्यामुळे अशी बेताल वक्तव्य संजय राऊतांकडनं करतात. भारतीय जनता पार्टी आणि या अपघाताचा काहीही संबंध नाही. उलट सरकारकडनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. मुख्यमंत्री बोलतात की आम्ही फोनवर जाऊन तपास करू, FIR झालं तर फोनवर तपास कसा होणार? आणि दुसरा प्रश्न याच्यामध्ये संजय राऊत, कायद्याचं थोडंसं माहिती घ्या, कायद्याचं ज्ञान घ्या. नसेल तर एखाद्या कायदे तज्ञाकडे ट्युशन लावा. अपघात प्रकरणामध्ये ADRच दाखल होतो. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सॅलेन प्रकरणामध्ये मग तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने FIR दाखल का केला नव्हता याचं उत्तर आधी संजय राऊतांनी दिलं पाहिजे. त्यावेळेला तुम्ही ADR दाखल केला होता आणि आता सांगता FIR दाखल करा. मुळामध्ये कुठलाही संशयास्पद मृत्यू किंवा अपघात झाल्यानंतर आधी ADR दाखल होतो. ADR अंतर्गत चौकशी होते आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर या प्रकरणामध्ये SIT स्थापन करायला सांगितलं. SITची चौकशी सुरू आहे. आणि राहिला प्रश्न पवार कुटुंबियांनी काय निर्णय घ्यायचा, हा पूर्ण अधिकार पवार कुटुंबियाला आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये नाक खुपसण्याचं संजय राऊत काही गरज नाही. पार्थ पवार असतील किंवा पवार कुटुंबातील बाकी सदस्य असतील, सुनेत्राताई पवार असतील, यांना देखील अजितदादांच्या अपघाती मृत्यूची काळजी आहे. त्यामुळं तुम्ही या प्रकरणामध्ये पुतना मावशीचं प्रेम आणून विनाकारण नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नका. नाही, कर नाही, त्याला डर नाहीच आहे. या प्रकरणामध्ये SITच्या मार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. आणि हा निव्वळ अपघात असेल तर मग कुणावर कारवाई करायची हा देखील प्रश्न आहे. परंतु हा सगळा तपासाचा भाग आहे. तपासामधून जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर येईल.
संजय राऊत, आम्ही तपासाला चौकशीला घाबरत नाही. तुम्हाला हवा असेल, तुमच्या इथल्या यंत्रणावर विश्वास नसेल तर तुमचा सध्या पाकिस्तानवर जास्त विश्वास आहे. पाकिस्तानवर तुमचं जास्त प्रेम आहे. पाकिस्तानची एखादी चौकशी समिती या प्रकरणामध्ये नेमायची असेल तर नेमा, आमची त्याला काही हरकत नाही. कारण गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जात आहे. इथल्या देशातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा नाही, निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायचा नाही, EDR दाखल झाला असेल तर त्यावर विश्वास ठेवायचा नाही, पोलिसांवर विश्वास ठेवायचा नाही. तर संजय राऊतांनी आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये जावं आणि या प्रकरणात पाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली एखादी समिती नेमावी आणि त्या समितीचं सदस्यपद स्वतः तपास प्रमुख म्हणून संजय राऊत यांनी देखील घ्यावं आणि या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन करावी. भारतीय जनता पार्टीला यात घाबरण्याचं काही कारण नाही. सुप्रिया सुळेंनी या प्रकरणात असं म्हटलंय की खंत व्यक्त केली की रोहित पवारांना या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मागणीसाठी काँग्रेस सरकारकडे जावं लागलं, म्हणजे दुसऱ्या राज्यात जावं लागलं असं नाही. मग सुशांत सिंग प्रकरण आणि दिशा सायलेंट प्रकरणामध्ये बिहारमध्ये 0 FIR दाखल होता. हे संजय राऊतांना आठवतं का? सुप्रियाताई सुळे यांना आठवतं का? सुप्रियाताई, तुम्ही महाविकास आघाडीमध्ये सरकारमध्ये होतात त्यावेळेला सुशांत सिंग प्रकरणामध्ये आणि दिशा सायलेंट प्रकरणामध्ये FIR दाखल करून का घेतला नाही? आणि त्यावेळेला FIR बिहारमध्ये, तो देखील 0 FIR बिहारमध्ये देखील झाला होता. कारण कुठलंही अपघात किंवा संशयास्पद मृत्यू झाला असेल अपघाती तर त्या प्रकरणामध्ये EDRच दाखल होतो. हा नियम आहे, हा कायदा आहे. आता सुप्रियाताईंना हा कायदा लक्षात येत नसेल किंवा संजय राऊतांना तो लक्षात येणारच नाही, कारण त्यांना लक्षात करून घ्यायचं नाहीये. महाविकास आघाडी सरकार असताना वेगळा न्याय आणि आता महायुतीचं सरकार आलं की लगेच FIR दाखल करा असं होत नसतो. कायदा हा कायद्याप्रमाणे चालतो, नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात. EDR अंतर्गत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. रोहित पवार ही मागणी का सोडतात असं ते म्हणताय, कारण हीच वेळ आहे भाजपचा मुखवटा फाडण्याची FIR दाखल. नाही, भारतीय जनता पार्टीचा मुखवटा काय आहे हा जनतेला माहित आहे. परंतु संजय राऊत, तुमचा आणि महाविकास आघाडीचा मुखवटा फाडण्याचं काम हे विधानसभेच्या निवडणुकीला झालं, महापालिकेच्या निवडणुकीला झालं, जिल्हा परिषदेच्या निवडणुकाला देखील झालं. तुमच्या मुखवटाच्या आत काय काय दडलं होतं, कशा पद्धतीनं मुखवटा धारण करून भ्रष्टाचार केला, मुखवटा धारण करून महाराष्ट्र लुटला, मुखवटा धारण करून खिचडीमध्ये घोटाळा केला, कोविडमध्ये घोटाळा केला, हे महाराष्ट्रानं बघितलंय. त्यामुळे तुमचे मुखवटे टराटरा फाडण्याचं काम हे जनतेनं केलेलं आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची इच्छा आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर ही पोटनिवडणूक होते आणि तिथे स्वतः सुनेत्राताई पवार निवडणूक लढतायत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुनेत्राताई पवार यांचा दणदणीत विजय या निवडणुकीमध्ये होणार आहे. तरीही काँग्रेसनं जाणीवपूर्वक उमेदवारी देऊन विघ्न आणण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातोय. माझी काँग्रेसच्या नेत्यांना आणि काँग्रेसच्या सगळ्यांनाच विनंती आहे की अशा पद्धती अपघाती मृत्यू झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध केली पाहिजे. परंतु काँग्रेसने ही परंपरा याच्या आधी देखील पायदळी तोडली. तुम्हाला आठवत असेल तर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील काँग्रेसनं उमेदवार दिला होता. काँग्रेस अशा पद्धतीनं विघ्न संतोषी पार्टी आहे. त्यामुळं त्यांना विनंती केली जाते. स्वतः सुनेत्राताई पवार यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती केली. माझी माहिती अशी आहे की शरद पवार साहेबांना देखील काँग्रेसला सल्ला दिलाय की तुम्ही ही निवडणूक बिनविरोध करा. आता काँग्रेसच्या नेत्यांना आणि हर्षवर्धन सपकाळ यांना ठरवायचंय की ती विनंती पाळायची का धुडकून लावायची. परंतु काँग्रेसने ही विनंती नाही ऐकली तर काँग्रेसला निश्चितपणे जनता धुडकावून लावल्याशिवाय राहणार नाही. हर्षवर्धन सपकाळांनी नैतिकतेच्या गप्पा करू नये. सपकाळांना नैतिकतेचा अधिकार नाही. तुमच्या पक्षाची महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अवस्था काय झाली याचा विचार करा. 2G स्कॅम पासून अनेक घोटाळे ज्यांनी केले
त्यांना नैतिक अधिकार नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी ज्यांनी उमेदवार दिला होता आणि त्या उमेदवाराचं डिपॉझिट देखील जप्त झालं होतं, अशा काँग्रेसला नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसनं नैतिकता कधीच गमावलेली आहे आणि त्यांना हर्षवर्धन सपकाळांना तर कुठलाही नैतिक अधिकार नाही. नैतिक अधिकार तर नाही, पण काँग्रेस पक्षामध्ये देखील हर्षवर्धन सपकाळ यांना कुणी विचारत नाही. विजय वडेट्टीवार विरुद्ध हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले विरुद्ध हर्षवर्धन सपकाळ, अशा थोरात विरुद्ध हर्षवर्धन सपकाळ असा सामना सातत्यानं होत असतो. त्यामुळे हर्षवर्धन यांनी आपल्या अधिकाराचा विचार जास्त करावा, नैतिक अधिकाराच्या गप्पा मारू नयेत. आता एक अपडेट आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट हर्षवर्धन सपकाळांना फोन केलेला आहे, कारण भाजपची कायमस्वरूपी भूमिका राहिलेली आहे की बारामती पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध झाली पाहिजे. निश्चितपणे ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी देवेंद्रजी फडणवीस यांची पहिल्या दिवसांपासून इच्छा आहे आणि त्यासाठी देवाभाऊंनी हर्षवर्धन सपकाळजी यांना फोन केला असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण कुठल्याही निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं अपघाती निधन झाल्यानंतर ती बिनविरोधच झाली पाहिजे. परंतु काँग्रेस जाणीवपूर्वक खोडा घालण्याचा प्रयत्न करते. आता स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यांना विनंती केली असेल तर किमान हर्षवर्धन सपकाळ यांनी ही विनंती ऐकली पाहिजे आणि बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे. एवढंच नाही तर राहुरी विधानसभा देखील अशाच पद्धतीनं निधनानंतर रिक्त झालेली आहे. राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक देखील बिनविरोध झाली पाहिजे अशी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची इच्छा आहे. आता काँग्रेसला विनंती आहे की त्यांनी अशा पद्धतीनं या निवडणुकीत खोडा न घालता बिनविरोधपणे ही निवडणूक होण्यासाठी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले पाहिजे. अजित पवार गटाचं शिष्टमंडळ देखील आता हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला जात आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे वाटत नाही की काँग्रेसने आता ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. राजकीय संस्कृती महाराष्ट्रात नाही, ही जबाबदारी आता काँग्रेसची आहे. काँग्रेसनं जाणीवपूर्वक खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय. ही जागा त्या महाविकास आघाडीमध्ये ही काँग्रेसच्या वाट्याला येत नव्हती. ही मुळामध्ये शरद पवार साहेबांचा गट ही निवडणूक विधानसभेला लढला होता. काँग्रेसला त्या जागा मागण्याचा देखील अधिकार नव्हता. तरीही राजकीय पक्ष म्हणून प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार असतो, तो त्यांनी लढला पाहिजे. परंतु अजितदादा हे काँग्रेस सोबत देखील होते आणि अजितदादांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला माहीत आहे. अजितदादांनी सर्व पक्षांसोबत काम केलेलं आहे आणि अजितदादांचं कर्तृत्व लक्षात घेऊन महाराष्ट्राचे जवळपास 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं, विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं. एवढा मोठा राजकीय नेता जेव्हा एखाद्या अपघाती निधनात जातो आणि तिथे पोटनिवडणूक होते त्यावेळेला सर्वच राजकीय पक्षांनी सामंजस्य दाखवायला हवं. आम्ही देखील स्वर्गीय RR पाटील यांच्या निधनानंतर जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा त्यावेळेला उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. किमान एवढं सौजन्य आता काँग्रेसनं दाखवायला हवं. अशा पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद असे प्रकार खूप वाढलेत. नाशिक मधलं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामध्ये तातडीनं तपास करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणखी निवडणूक आयोगाबद्दल संजय राऊत यांनी सातत्यानं शंका उपस्थित करतात. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असं म्हणाले की निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला पाहिजे. संजय राऊत जेव्हा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला 48 पैकी 30 जागा महाविकास आघाडीला निवडून आल्या, जिंकता आल्या, त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर महाविकास आघाडीचा झेंडा लावायला पाहिजे होता का? तेव्हा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर उभाटा गटाचा झेंडा लावायला पाहिजे होता का? जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा निवडणूक आयोग योग्य आणि भारतीय जनता पार्टी जिंकते, महायुती जिंकते, तेव्हा मात्र तुम्हाला निवडणूक आयोगाबद्दल शंका उपस्थित करता. ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाबद्दल अपशब्द संजय राऊत यांनी वापरले, हे अपशब्द महाराष्ट्रातील जनता बघते. तुम्ही जोडे मारा अशी भाषा करताय.
संजय राऊत, महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत जोडे मारले, महापालिकेच्या निवडणुकीत जोडे मारले, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जोडे मारले आणि अशीच भाषा तुम्ही निवडणूक आयोगाबद्दल वापरणार असाल तर येणाऱ्या काळात देखील तुम्हाला जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नाही. काल ट्विट जे आहे ते तुम्ही केलं होतं संजय राऊतांच्या विरोधात. संजय राऊत वारंवार निवडणूक आयोगावरती टीका करताना पाहिलं होते. आज त्यांनी सुद्धा टीका केलेली आहे की निवडणूक आयोगाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाला कुठेतरी भाजपचा झेंडा लावला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. ज्या पद्धतीनं सातत्यानं संजय राऊतांकडनी अशी वक्तव्य येतात, तुम्ही जिंकता तेव्हा सर्व काही अलबेल आणि भारतीय जनता पार्टी महायुती जिंकते तेव्हा सगळं काही चुकीचं. जोडे मारायचेच असतील तर संजय राऊत सगळ्यात जास्त जोडे तुम्हाला मारले जातील, कारण तुम्ही जोडे खायच्याच लायकीचे आहात. ज्या पद्धतीची वक्तव्य आणि मुक्ताफळं तुम्ही उधळतायत, महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या थोबाडावर विधानसभेच्या निवडणुकीत जोडे मारले, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जोडे मारले, महापालिकेच्या निवडणुकीत देखील जोडे मारले आणि अशीच बेताल वक्तव्य करत राहाल तर येणाऱ्या काळामध्ये जोड्यांचा प्रसाद संजय राऊतांना आणखी मिळत राहील. खूप खूप धन्यवाद.